सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी तनुजा सुतार विभाग 3 ची विद्यार्थिनी आपणा सर्वांचे स्वागत करते. मी सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांना विनंती करते की हात जोडून महाविद्यालयाचे प्राथमिक श्रवण करा. धन्यवाद. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. आजचा दिवस हा भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक सुवर्ण क्षण आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले त्या सर्व अज्ञात स्वतंत्र सैनिकांना मी विनम्र अभिवादन करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचे मी मनापासून स्वागत करते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.K. शालिवान सर, डॉक्टर मांडीकर सर, डॉक्टर कलोदरे सर, डॉक्टर वळवी सर, डॉक्टर देसाई सर, श्री P.K. पाटील सर तसेच सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे वास्तविक करण्यासाठी सानिका सगले विभाग 3 ची विद्यार्थिनी तिला विनंती करते की तिने कार्यक्रमाचे वास्तविक करावे. नमस्कार, मी सानिका चौधरी विभाग 3 ची विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक करत आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक
अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून त्या दिवसाची ओळख आहे. 1942 साली याच दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली होती आणि करो या मरो हा मंत्र देत संपूर्ण देशाला स्वातंत्र्यासाठी उभे राहण्याचे आवाहन केले होते. गांधीजीच्या या घोषणेने देशातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक क्रांतीची ज्योत फुटली. अनेक नेत्यांना अटक झाली पण तरीही हे आंदोलन थांबले नाही. या क्रांतीने ब्रिटिश सत्तेला हे दाखवून दिले की त्यांना आता राज्य भारतात जास्त काळ टिकू शकतो. आज या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले आदराने स्मरण करूया. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. चला आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि त्यांच्या शौर्याला वंदन करूया. धन्यवाद. धन्यवाद सारिका. क्रांती दिनाच्या निमित्ताने मी सौमेश कांबळे BA भाग 1 चा विद्यार्थी याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. सौमेश. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रांगणामध्ये आपण देखील 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपती लोकराजा शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. प्रथमतः मी माझ्या विषयाकडे बोलतो. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ही आली आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. हा देश अखंड राहिला. क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी जे हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली अशा हुतात्म्यांची आठवण, तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 1942 चा भारत छोडो आंदोलन, ज्याला आपण ऑगस्ट क्रांतीही असे म्हणतो, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचा अध्याय होता. या आंदोलनाची सुरुवात 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँकर या मैदानावर झाली. या दिवशी महात्मा गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा प्रसिद्ध मंत्र दिला होता, ज्याने संपूर्ण देशात एक नवीन ऊर्जा संचारली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिश सत्ता उधळून गेली. करेंगे या मरेंगे हा गांधीजींनी दिलेला मंत्र असो, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, शहीद भगतसिंगांचे बोल असो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य टिळक असो, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, झांसीची राणी लक्ष्मीबाई असो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, सुभाषचंद्र बोस असो. या क्रांतीमध्ये लाखो भारतीय कोणत्याही जातपात किंवा धर्माचा विचार न करता एकत्र आले व ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. हे एक मंत्र किंवा एक नारा नव्हता, तर तो भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढण्याची प्रेरणा देणारा एक शक्तिशाली संदेश होता. या आंदोलनाने इंग्रजांना हे स्पष्ट केले की आता राज्य भारतात काळ टिकू शकत नाही. या आंदोलनाने सामान्य माणसाला स्वातंत्र्य संग्रामाशी जोडले. विद्यार्थी, मजूर, शेतकरी, महिला अशा सर्व स्तरातील लोकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. या क्रांतीचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारला हेही कळले की आता दडपशाही करून भारतीयांना शांत करणे शक्य नाही. हे आंदोलन जरी तात्काळ यशस्वी झाले नाही तरी स्वातंत्र्याची प्रक्रिया वेगवान केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींसह अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. पण यामुळे आंदोलन थांबले नाही, उलट ते आणखी तीव्र झाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून ब्रिटिश सरकार विरुद्ध आपला रोष व्यक्त केला. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवला गेला, रेल्वेचे मार्ग उघडण्यात आले आणि सरकारी कार्यालयावर हल्ले देखील झाले. विषयाच्या समारोपाकडे वळताना आज जेव्हा आपण 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे स्मरण करतो तेव्हा आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण होते, ज्यांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. हे मनोगत केवळ त्या दिवसाची आठवण म्हणून नाही, तर आपल्याला या देशासाठी काहीतरी करण्याचे प्रेरणा देण्यासाठी आहे. आजही देशासमोर अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला त्याच एकतेची, त्याच धैर्याची आणि त्याच करेंगे या मरेंगे या भावनेची गरज आहे.
आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि एकतेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेऊया. चला चला, आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. आणि या विषयाला पूर्णविराम देताना मला काही 4 काव्यपंक्ती सांगाव्याशा वाटतात. शौर्य शौर्य घ्यावं शिवबाचं बाबासाहेबांची बुद्धी, शौर्य घ्यावं शिवबांचं बाबासाहेबांची बुद्धी, भगतसिंगांची देशभक्ती, नवदुर्गेची शक्ती, तुकोबांचा अभंग, ज्ञानेश्वरांची ओवी, मनात उमेद नवी, डोक्यात तेजस्वी रवी, लता दिदींचा सूर अलवार, बापूंची सहिष्णुता, भरून राहो जीवनी स्वतंत्र समता आणि बंधुता, वीर मी आणि पीर मी, वीर मी पीर मी, जय हिंद मी, जय हिंद मी. धन्यवाद. यानंतर कुमारी समीक्षा माने BCom 1 ची विद्यार्थिनीला विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी समीक्षा शरद माने. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि आजचा तरुण या विषयावर आपण एकत्र जमलो आहोत. प्रथमतः मी या सुवर्ण दिनानिमित्त ज्ञान आणि अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. 9 ऑगस्ट 1942 सालचा तो दिवस, ज्या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि करोळ या मोर्चा नारा दिला. या एका हाकेवरती लाखो भारतीय रस्त्यावरती उतरले. ब्रिटिश राज्यसत्तेच्या जुलमी विरोध करण्यासाठी अनेक लाखो भारतीयांनी आपला ठाम मत व्यक्त केले आणि रस्त्यावरती उतरले. हा स्वतंत्र भारतातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज आपण स्वतंत्र आहोत, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजच मिळालेले नाही. अनेक क्रांतिकारांच्या त्यागातून, अनेक क्रांतिकारांच्या अथंग प्रयत्नातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. पण आपण एक स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की ह्या त्यागाचा, ह्या बलिदानाची आठवण आपण एखाद्या समारंभात किंवा भाषणातच करायची का? मित्रांनो, आजचा तरुण हे देशाचे भविष्य आहे. आजच्या तरुणांच्या खांद्यावरती भली मोठी जबाबदारी आहे. 1942 सालचा लढा खूप वेगळा होता. आज आपल्या समोर बंदुका घेऊन कोणी शत्रू नाहीये, पण आपल्या भारतामध्ये ते अंतर्गत शत्रू आहे, म्हणजेच बलात्कार, भ्रष्टाचार आणि सामाजिक असमानता. मित्रांनो, आपण या तरुणांनी ह्या घटकांवरती, ह्या येणाऱ्या संकटांवरती मात करायची आहे. आपल्या हातामध्ये हा सेलफोन आहे. या सेलफोनचा वापर आपण सामाजिक क्रांती घडवण्यासाठी करूया, सकारात्मक बदल घडवण्यासाठी करूया. शेतीमधील नवीन नवीन सुधारणा, औद्योगिक क्रांती, शिक्षणाचा प्रसार यामध्ये आपल्या मोबाईलचा वापर करूया. आज समाजामध्ये अनेक जाती भेद मानले जातात, धर्म मानले जातात. ह्या जाती भेद, धर्मामध्ये भेदभाव करणाऱ्या तरुणांना आपण सकारात्मक दृष्टिकोनाने नेऊया, हे आपले कर्तव्य आहे. आज पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपण पाहत आहोत. त्यामध्ये नवीन नवीन झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून रोखणे, हे करण्याचे काम आपलं, हे कर्तव्य आपल्या तरुणांचं आहे. 1942 स्वातंत्र्य देण्याचं काम त्या लोकांनी करून दिलं, पण आजच्या देशाला एक विकसित देश बनवण्याचं काम आपलं आहे. आणि मी अपेक्षा करते की आमचे तरुण आपल्या देशाला विकसित देश बनवतील आणि जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद समीक्षा. यानंतर कार्यक्रमाची सूत्रे मी एकाकडे देते. नमस्कार, मी कुमारी देविका शेंडे, 12वी वाणिज्याची विद्यार्थी, पुन्हा सर्वांचे स्वागत करते. यानंतर आपण आजच्या गीत गायन कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमासाठी संगीत साथ करीत आहेत BA भाग 1 चा विद्यार्थी कौशिक शिंदे, तबला बरोबर आणि ओंकार बावळकर. प्रथम मी आमंत्रित करते कुमारी समृद्धी गोड, 12वी कला वर्गातील विद्यार्थिनी. गीत आहे अंधार फार झाला. चला तर ऐकूया अंधार फार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पंढरपूरच्या पायथ्याशी वसलेल्या कीर्तनगावची विकन्या समृद्धी बाबासाहेब गुरु. इसवी सन 16वे शतक एक असा काळ होता ज्या काळी 16वं वर्ष हे धोक्याचं होतं, पण तेच 16वं वर्ष आता धोक्याचं झालंय. त्या काळी जीवाला जीव देणारे भावळे होते, पण आता सक्का भाऊ पक्का वैरी झालाय आणि म्हणूनच म्हणावं लागतंय अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, इथे दिवा पाहिजे. अंधार फार झाला,
देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, इथे शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. का पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा? का झाली कितीक वर्ष आणि देशावर ही वेळ, अन बिघडून गेला सारा बसवलेला मेळ. राज्य सत्ता बंदी पैसे वाल्यांचा खेळ, आणि या कलियुगामध्ये नाही उरला ताळमेळ. आणि म्हणून तो मेळ साधण्याला, आणि म्हणून तो मेळ साधण्याला दैवी दुवा पाहिजे, तो मेळ साधण्याला दैवी दुवा पाहिजे. या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, इथे शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं. अहो काय मावळे होते, कसे मावळे होते. अहो काय 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 सांगावं. काय सहकारी बाजी तानाजी असाजी, कधी न झाले फितूर सोडून या शिवाजी. हेची मुरारबाजी फिरंगोजी आणि फुलाची, परी ते एका खुर्ची पायी व्यक्त करतात नाराजी. राजे राजे आपण सुखरूप विसायला जवळ करा, तोपर्यंत आम्ही भेटीत गनिमाला रोखून जातो. आता म्हणणारा बाजी प्रपंच आम्हाला गरज आहे. राजे राजे आधी लगेच कोंडाण्याचं आणि भगवान रामाचं असं म्हणणाऱ्या तानाजी मालुसरेंची आज आम्हाला गरज आहे. आणि म्हणून तो काशीदांचा शिवा, आणि म्हणून तो काशीदांचा शिवा जीवा महाल पाहिजे, तो काशीदांचा शिवा जीवा महाल पाहिजे. या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, इथे शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद समृद्धी. यानंतर मी कुमारी प्राप्ती पाटील, 12वी वाणिज्य वर्गातील विद्यार्थिनी. गीत आहे ते राष्ट्रदेवतांचे. चला तर मग ऐकूया ते राष्ट्रदेवतांचे. Thank you.
धन्यवाद करते. यानंतर मी आमंत्रित करते कुमारी वंदना ठाकूर, शुभांगी पुजारी, कुमारी अमृता लोखंडे, कुमारी विद्या जाधव, BA भाग 1च्या विद्यार्थी. गीत आहे हा देश माझा. चला तर मग ऐकूयात हा देश माझा. हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता, अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता. त्यात मरण द्यावया पूर्ण फुले बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे हात उचकलेले दगडांच्या वर्षावाला, हे हात उचकलेले दगडांच्या वर्षावाला. रोगाचे लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला, रोगाचे लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात, हे बंद करा उत्पात थांबवा आपला घात. सामर्थ्यात लावो अर्थ काहीचा अर्थ नाही उद्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. जरी अनेक फुले धर्म, जरी अनेक फुल्या जाती, जरी अनेक फुले धर्म, जरी अनेक फुल्या जाती. पर्याभंगा सुद्धा सदैव फुली माणुसकीची नाती, पर्याभंगा सुद्धा सदैव फुली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी फुंकारी एक तुतारी, द्या सर्व दूर ललकारी फुंकारी एक तुतारी. संदेश शेषचे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याचे वाद जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते ज्योती कोरवी, ऋतिका पाणी, 12वी कला आणि कविता आकेवाटी, 12वी पाणीची वर्गातील विद्यार्थिनी. गीत आहे ओ देश मेरे तेरी शान पे सत्य. चला तर मग ओ देश मेरे तेरी शान पे सत्य. तेरी शान पे सदके कोई न
सरते, कुमारी वंदना भात्र, कुमारी शुभांगी पुजारी, अमृता लोखंडे, विद्या जाधव, BA भाग 1 च्या विद्यार्थी. गीत आहे उंच उंच गगनात तिरंगा डौलाने. चला तर ऐकूया उंच उंच गगनात तिरंगा डौलाने. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद, भारती सूर एक नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची, भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची, राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची. तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो, तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो. उंच उंच गगनात तिरंगा. नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे, नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे, वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे. अमृत रोजन वात्सल्याची नित्य सावली देतो, अमृत रोजन वात्सल्याची नित्य सावली देतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिदले, मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिदले. उत्साहास्तव भारत भूचा जीवन वेचू आपले, उत्साहास्तव भारत भूचा जीवन वेचू आपले. तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो, तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद, भारती सूर एक नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते कुमारी गुंजन सुरदाळे, कुमारी देविका शेंडे, कुमारी प्रणाली कापसे, कुमारी प्रतीशा आकीवाटे, कुमारी पायल जाधव, कुमारी महेक भालदार आणि कुमारी प्राप्ती पाटील, 12वी वाणिज्य वर्गातील विद्यार्थिनी. गीत आहे विजयी विश्वची रंगा प्यारा. चला तर म्हणूया विजयी विश्वची रंगा प्यारा. सदा शक्ति बरसाने वाला, हे मसूरा
धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते कुमारी श्रुती खोकळे, समीक्षा पिंजरे, 11वी कलाच्या विद्यार्थिनी. गीत आहे की मायभूमी जन्मभूमी. चला तर ऐकूया की मायभूमी जन्मभूमी. भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनी अतिकान प्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी आमची, जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनी अतिकान प्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या सरपटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनी अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. राखत देशा कंकर देशा दगडांच्या देशा, प्रणाम माता घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. राखत देशा कंकर देशा दगडांच्या देशा, प्रणाम माता घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची आणि संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची आणि वीरांची तलवारीच्या कात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी भूमी आमची, महावंदनीय अतिरान प्रिय ही माय मराठी आमची. ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते अजय दरेकर व आर्यन खाले, 12वी काठीच्या व कलाचे विद्यार्थी सादर करतील गीत तेरे प्रीती. चला तर ऐकूया तेरे प्रीती. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जगाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. मेरी जमीन अफसोस है जो तेरे लिए सो दर्द सहे, महबूज रहे तेरी याद सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. हाँ मेरी जमीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, पीता न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. ओ सरसों से भरे खलिहान में जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतनावे मेरे वतनावे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. केसरी ओ
हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर रंग ना हो। मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा। कभी से दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। केसरी धन्यवाद। यानंतर मी आमंत्रित करते ज्योती कोरबी, ऋतिका माने, कुमारी वंदना कारकू, कुमारी खदिजा आकेवंडे, कुमारी पायल जाधव, 12वी वाणिज्य वर्गातील विद्यार्थी। गीत आहे सारे जहां से अच्छा। चला तर पाठवूया सारे जहां से अच्छा। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.B. शाळेविनाथ सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे। आज 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टच्या या क्रांती दिनाच्या निमित्तानं गेल्या 7 वर्षामध्ये पहिल्यांदा सलग 2 दिवस हा क्रांती दिनाचा जागर आपण अतिशय उत्साहानं या ठिकाणी पार पडतो। खरं तर क्रांती दिन का साजरा करायचा? क्रांती दिनाचं भारतीय
मनामध्ये कोणतं महत्वाचं स्थान आहे? प्रत्येक वर्षी 9 ऑगस्टला हा दिन साजरा करत असताना भारतीयाच्या मनातल्या भावना कशा पद्धतीच्या असतात या संदर्भातील विवेचन आज दिवसभर संपूर्ण देशभर होत राहील. विशेषतः शैक्षणिक संस्थांमध्ये हा जो क्रांती दिनाचा जागर जो असतो तो जागर एका वेगळ्या पातळीवरचा असतो. अगदी पहिलीपासून ते जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत इतिहासातील काही दिवस जे आहेत ते दिवस कायमपणे आपण स्मरणात ठेवतो. अगदी पहिल्यांदा लक्षात असतो तो 15 ऑगस्ट असतो. कारण या 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वतंत्र झालो आणि स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय असतो हा 15 ऑगस्ट 1947 रोजी 14 ऑगस्टच्या त्या मध्यरात्री जेव्हा पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून रात्री 12 वाजता या देशाचा तिरंगा झेंडा फडकवला त्यावेळी स्वातंत्र्याचा खरा अर्थ जो आहे तो खरा अर्थ आमच्या मनासमोर आला आहे. दुसरी तारीख एक आमच्या मनामध्ये असते ती 26 जानेवारी आणि या 26 जानेवारी या तारखेनं आम्ही आमची राजव्यवस्था कशा पद्धतीची असायला हवी याचा निवाडा केला. 26 जानेवारी 1950 साली या देशानं घटनेची ती अधिकृत असणारी संहिता जी आहे ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून आपण स्वीकारली आणि आम्ही भारताचे लोक असे म्हणत त्या प्रास्ताविकेतील प्रत्येक शब्द जो आहे तो शब्द गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये रिचवण्याचं काम जे आहे ते काम केलेलं आहे. स्वातंत्र्याच्या घटनेनं असो किंवा संविधानाच्या स्वीकृतीनंतरचा भारत असो या प्रत्येक ठिकाणी भारताची मान उंचावली जावी, या देशाचा सन्मान वाढला जावा, या देशाची कीर्ती संपूर्ण जगभर पसरावी आणि उत्तरोत्तर या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्युच्च स्थान निर्माण व्हावं यासाठी प्रत्येक भारतीय झटतो आहे, पुढे जातो आहे. आणि हे होत असताना इतिहासातल्या काही नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आपल्या सगळ्यांनाच काय करत असतात, कायम प्रोत्साहित करत असतात. म्हणजे जेव्हा कधी स्वातंत्र्याचा इतिहास मांडला जातो तेव्हा 1857 पासून सुरू झालेला हा प्रवास जो आहे तो 1947 पर्यंत मांडत जातो आणि या प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे त्या 90 वर्षाच्या काळामध्ये जे मंगल पांडे पासून सुरू झालेली ही सगळी जी प्रक्रिया आहे ती 1947 पर्यंत येते आणि या 1947 पर्यंतच्या संपूर्ण प्रवासामध्ये अगदी लाखो करोडो माणसं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसतात. खरं तर स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली तुमची आणि आमची पिढी आहे. या देशाचे पंतप्रधान सुद्धा आता पहिल्यांदाच असं काही घडलं की स्वातंत्र्यानंतरच्या पिढीचे ते काय आहेत प्रतिनिधी आहेत. स्वातंत्र्याचा नेमका संग्राम काय असतो, स्वातंत्र्याच्या काळामध्ये आणि कोल्हापुरातली बरीचशी मंडळी त्यामध्ये सहभागी होती. काही मंडळींची नावं नुसती डोळ्यासमोर जरी आपण घेतली म्हणजे रत्नाप्पा अण्णा कुंभार असतील, क्रांतीवीर नाना पाटील असतील, माधवराव बागल असतील, ही सगळी जी मंडळी आहेत हे मंडळींनी आपल्या क्षमतेनुसार या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येकानं हातामध्ये बंदूकच घेतली अशाचा भाग नाही आहे. काही लोकांनी वैचारिक स्वरूपाची लढाई केली, काही लोकांनी जे भूमिगत होते त्या भूमिगतांना आपल्या घरामध्ये आसरा देण्याचं काम केलं. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखी माणसं जी होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत असताना तर या भूमिगतांना काय नेऊन द्यायची, भाकर तुकडा जो आहे तो रात्रीच्या वेळी नेऊन द्यायची. इतकेच नव्हे मित्रांनो, त्या शहाजी महाविद्यालयाची स्थापना केलेली किंवा त्या स्थापनेमध्ये मोठा रोल केलेले श्रीपतराव बोंद्रे दादा हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले एक सैनिक होते. त्याचा एक सार्थ अभिमान तुम्हाला आणि मला असायला पाहिजे. या 9 ऑगस्ट काय महत्व आहे
खरं तर भारतीय स्वातंत्र्याचा लढा पुढे जात असताना 1920 नंतर या लढ्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती महात्मा गांधींनी आपल्या हातामध्ये घेतली. आणि गांधींच्या जीवनाचं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान अहिंसा या एका तत्वावरती आधारलेलं होतं, बेतलेलं होतं. आणि मग अहिंसेच्या आजूबाजूला जे काही आयुध असतील, ज्या काही स्वरूपाच्या वेगवेगळ्या कृत्या त्यांनी लढवलेल्या होत्या, त्यामध्ये मग कायदेभंग असेल, असहकारिता असेल, बहिष्कार असेल, उपोषण असेल, सत्याग्रह असेल, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं गारूड जवळजवळ 30 वर्ष या हिंदुस्थाननं काय केलेलं होतं, अनुभवलेलं होतं. एक मनुष्य खरं तर त्या माणसाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गांधींचा जो चेहरा तुमच्या आणि माझ्या नजरेसमोर आहे, जेव्हा मी पहिल्यांदा गांधींना बघितलं म्हणजे चित्रात बघितलं, त्यावेळीचे गांधी जे आहेत ते अर्धनग्न स्वरूपाची गांधी आहे. हातामध्ये काठी आहे आणि अंगावरती पंचा आहे. लक्षात घ्या, पायामध्ये ते त्यांचे एक विशिष्ट पद्धतीचं चप्पल आहे, डोळ्यावरचा तो चष्मा आहे. आणि अशा पद्धतीचा एक गांधी नावाचा माणूस या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाहेर पडला. आणि तो बाहेर पडत असताना त्यानं स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या विचारशक्तीवरती या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला आकार दिलेला होता. 1920 पासून 1942 पर्यंत त्यांनी ही सगळी लढाई जी आहे ती लढाई आपल्या पातळीवरती उभी केली. अनेक माणसं आली. लक्षात घ्या, 1947ला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाची लोकसंख्या साधारणतः 35 कोटी इतकी होती. आज देशाची लोकसंख्या 135च्या पुढे गेलेली आहे. या 35 कोटी जनतेचा विश्वास एकाच माणसावरती होता आणि तो म्हणजे कोण होता? महात्मा गांधी नावाचा माणूस होता. गांधींच्या आजूबाजूला असणारी सगळीच माणसं जी आहेत, म्हणजे अगदी मोतीलाल नेहरूंच्या पासून सगळी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाष बाबू, ही सगळी मंडळी जी आहेत, त्या सगळ्या मंडळींना गांधींची सगळीच तत्व मान्य होती अशातला भाग नाही आहे. पण गांधींच्या समोर ते लोक काय करत नव्हते, बोलत नव्हते. अगदी वल्लभभाई पटेलांच्या पर्यंत सगळी मंडळी. आणि गांधींनी एकदा ठरवलं की मी ठरवलं म्हणजे मी ठरवलं. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी घरात थांबावं, ज्यांना मान्य आहे त्यांनी माझ्याबरोबर यायचं. आणि अशा पद्धतीचे लढे जे आहेत ते लढे त्यांनी सुरू केले. छोट्या छोट्या गोष्टी केल्या. 1930 साली जो मिठाचा सत्याग्रह झाला, तो सत्याग्रह होत असताना मित्रांनो काही गोष्टी हे लक्षात असायला पाहिजेत, माहितीच असायला पाहिजे. मिठाचा सत्याग्रह ज्यावेळी सुरू केला गेला त्यावेळी ज्या दिवशी ही पहिली प्रक्रिया सुरू झाली, सगळ्यांनी त्यातून अंग काढून घेतलं. सगळ्यांनी अंग काढून घेतलं. काही लोकांनी तर त्या राजकीय मंडळींनी अशा पद्धतीची विधाने केली की हा वेडा माणूस आहे, हा मनुष्य काय वाटतं ते ठरवतोय, या माणसाच्या पाठीमागे आम्ही जाणार नाही. अक्षरशः जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा त्याला काय केलेला होता, विरोध केलेला होता. आणि त्यावेळी बापूंचं एकच शब्द होतंय, तुम्हाला पटत नाही ना, सोडून द्या. ज्यांना पटतंय ती माणसं माझ्याबरोबर येतील. आणि ज्या दिवशी हा सत्याग्रहाचे पहिली पाऊल सुरू झालं, पहिला पद टाकलं गेलं, फक्त 17 माणसं होती. सत्याग्रह ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी फक्त 17 माणसांना घेऊन गांधींनी तो काय केला, सुरू केला. आणि गांधी बाहेर पडले. जवळजवळ महिन्याभराचा तो काय आहे, कालावधी आहे, पदयात्रा चालते. आणि प्रत्येक गावामध्ये जात असताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, प्रत्येक गावामध्ये जायचे, गांधी प्रत्येकाशी बोलायचे, त्यांना सांगायचे. आणि असा करत 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 मैं अकेला ही चलाता जानिले मंजिले मगर लोग आते गए कारमा बनता गया. आणि 17 माणसांनी सुरू केलेला तो सत्याग्रह जे आहे, जेव्हा मिठाच्या सत्याग्रहाच्या दिवशी त्या किनाऱ्यावरती जेव्हा आले त्यावेळी लाखो माणसांचा जनसमुदाय जो आहे तो गांधींच्या पाठीमागे होता. गांधींनी हातामध्ये बंदूक घेतली नाही. गांधींनी फक्त ते खाली वाकलेले आहेत आणि मीठ फक्त काय केलं, हातात घेतला. साबरमती के संत तुने कर दिया कमाल. आणि या पद्धतीची कमाल जी आहे ती कमाल गांधीने 27-28 वर्षाच्या काळामध्ये अनेक वेळा केली. अनेक वेळा सांगितलं त्यांना, ब्रिटिशांना, की आता तुम्ही जा इथून. आता आम्ही आमचा देश काय करतो आहोत, सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुम्ही आमच्याबरोबर नको. आणि ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मग एक संघटना अशा पद्धतीची बांधली गेली आणि त्या गवालिया टँकवरती सगळी मंडळी काय झालेली आहे, जमा झालेली आहे. 8 ऑगस्टला हा निर्णय झाला
8 ऑगस्टला गांधी बसलेले आहे, स्टेजवरती सगळे बसलेले आहेत आणि पुन्हा तोच विषय आहे. गांधींनी पुन्हा सांगितलं, 8 ऑगस्टला सांगितलेलं आहे की उद्या आपण काय करणार आहोत, हा लढा जो आहे तो लढा अंतिम पातळीवरचा लढा लढणार आहोत. आणि एकच शब्द 20व्या शतकातला सगळ्यात परिणामकारक शब्द होता तो क्विट इंडिया. भारत सोडा. एक माणूस बोलतो, एक माणूस, आणि त्या माणसानं सांगितल्यानंतर जवळजवळ 35-40 कोट माणसं काय झाली, उसळलेल्या तो जनसागर जो आहे तो जनसागर. आणि त्याच क्षणी ब्रिटिशांनी ठरवून टाकलं की आता या देशाला काय करायला पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आणि म्हणून 9 ऑगस्ट दिवस जो आहे तो फार महत्वाचा. त्या गवालिया टँकवरती पुन्हा तुम्हाला सांगतो 1942 साली ज्यावेळी ही घोषणा गांधींनी केलेली होती, मला चांगलं आठवते रवी, दादांच्या बरोबर बोलत असताना दादा म्हणायचे की ती घोषणा ऐकण्यासाठी मी सुद्धा त्या ठिकाणी होतो. श्रीपतराव बोलते होता, वय वर्ष 21. आणि मग आज आपण हे का करतो आहोत? 9 ऑगस्ट फक्त गांधींच्यासाठी नाहीये. 9 ऑगस्ट त्याच्या अगोदर जे हजारो लोक त्या सगळ्या संग्रामामध्ये काय झालेले होते, लढत होते, त्या लोकांची आठवण ठेवावी म्हणून आपण काय करतो आहोत, 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करतो आहोत. ही स्मृती आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे असं म्हटलं जातं की जो देश आपल्या भूतकाळाला विसरतो तो देश आपलं भविष्य निर्माण करू शकत नाही. त्यामुळे भूतकाळ हा कायमपणे आपल्या लक्षात असायला पाहिजे. भलेही भूतकाळाचे संदर्भ घेऊन तुम्ही तसं वागायला पाहिजे असं नव्हे, पण भूतकाळ नजरेसमोर ठेवून तुम्ही भविष्यकाळाच्या दिशा ज्या आहेत त्या काय करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. आज केवळ आणि केवळ भगतसिंगांचं नाव घेऊन चालणार नाही आहे. भगतसिंगांनी ज्या पद्धतीचं आयुष्य उभं केलं, आज सुभाषचंद्र बोसांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाहीये. तर सुभाष बाबूंनी ज्या पद्धतीचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आमच्यासमोर उभा केला, ज्वलंत स्वरूपाचा इतिहास आपण उभा केला, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आज आपल्या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये असायला पाहिजे. म्हणजे केवळ आजच्या दिवसामध्ये एक दिवसाचं हे नाहीये, संपूर्ण 365 दिवस या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा मुलं आणि मुली, आता बहुतांशी मोर दॅन 99% मुलीच या ठिकाणी होत्या, या गीत गात होत्या. म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा किंवा हम होंगे कामयाब ते म्हणत असताना तो जो जोश आहे, तो जोश त्या गाण्याच्या उच्चाराबरोबर आपल्या वृत्तीमध्ये काय होतो, निर्माण होतो. लक्षात घ्या, राकेश शर्मा ज्यावेळी पहिल्यांदा अंतराळातून बोलत होते, कुणाशी बोलले, या देशाच्या पंतप्रधानांशी बोलले, इंदिरा गांधींशी बोलले. आणि इंदिरा गांधींनी त्यांना एकच प्रश्न विचारला, ऊपर से हमारा देश कैसा दिखता है. आणि त्यावेळी म्हणजे तेही समय सूचकता कशी असते बघा, त्यावेळी राकेश शर्माच्या तोंडातून एकच शब्द असला, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. आणि ही जी भावना जी आहे, ही भावना आपल्या मनामध्ये रुजण्यासाठी म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो आपण काय करत असतो, साजरा करत असतो. त्या 9 ऑगस्ट या दिवसाच्या माध्यमातून आपण त्या पुण्यात्माना खऱ्या अर्थानं काय करत असतो, आठवत असतो. मला आठवत आहे गेटवे ऑफ इंडियावरती जेव्हा मी बघायला गेलो होतो दिल्लीला, जे दिल्लीचं ते संपूर्ण तो सगळा जो परिसर आहे, त्या परिसराच्या त्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आपल्या लक्षात येतात. पण मला नेहमी असं वाटतं की नुसतं म्हणजे असं म्हटलं जातं युद्धस्य कथा रम्य, युद्धाच्या कथा काय असतात, सगळ्यात रोमहर्षक असतात, पण त्या कुणासाठी, टीव्हीवरती बघणाऱ्यांच्यासाठी असतात. पण ज्यांची मुलं त्यामध्ये गेलेली आहेत, त्यांचा बाप त्यामध्ये गेलेला आहे, त्यांच्यासाठी ती रम्यकथा असू शकेल. खरं तर युद्धच द्यायला नसायला पाहिजे. आणि त्या दिशेनं गेल्या 70-75 वर्षामध्ये संपूर्ण जगाचा इतिहास जो आहे तो इतिहास घडतो आहे. गेल्या महिन्याभरामध्ये 2-3 युद्ध आपण बघतो आहोत संपूर्ण जगभर. आज सगळ्यात मोठी भीती जी आहे ती हीच आहे की कुठल्या तरी एखाद्या हुकुमशहाच्या डोक्यामध्ये जर आलं आणि या जगालाच नष्ट करायचं असं ठरवलं तर अक्षरशः 5 मिनिटांमध्ये संपूर्ण जग नष्ट करण्याची ताकद आज अण्वस्त्रांच्या माध्यमातून होते आहे. अशा वेळी तुम्ही आणि आम्ही या 9 ऑगस्टच्या निमित्तानं एक गोष्ट करायला पाहिजे की हा देश नेहमीच शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे. या देशानं नेहमीच म्हणजे हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है अशा पद्धतीचं गीत आपण बघतो.
किंवा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असं म्हणणाऱ्या या देशाचा एक परंपरा आहे. इथं बुद्धाची परंपरा आहे. इथं शांतीचा विचार जो आहे तो शांतीचा विचार मांडला जातो. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळींनी बसलेलो आहोत. त्या सगळ्या मंडळींनी केवळ तासाभरासाठी क्रांती दिनाचं स्मरण करून चालणार नाहीये. आमच्या पुस्तकांच्या पहिल्या पानावरती असणारी जी प्रतिज्ञा जी आहे त्या प्रतिज्ञेचं आपण कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायची ती आपल्याला ठरवावी लागेल. प्रास्ताविका जी आहे त्या प्रास्ताविकामध्ये असणारा प्रत्येक शब्द जो आहे तो प्रत्येक शब्द या देशाचा नागरिक म्हणून मला घडवण्यासाठी काय आहे फार महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक विषय आणलेला आहे. आणि हे स्मरण जे आहे ते स्मरण या निमित्तानं पुन्हा एकदा व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे शिवाजीराव खूप कमी वेळा मला समाधान लाभलं. आजचं समाधान खूप वेगळं आहे. हे काल हिंदी डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक खूप चांगल्या पद्धतीचा प्रयोग केला गेला की जवळजवळ 25-30 विद्यार्थ्यांनी या स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांच्या संदर्भातली माहिती लिहिली. सगळ्यात महत्वाचं नुसती प्रिंटआउट काढली नाही, स्वतःच्या हातानं ती काय केली माहिती लिहिली. हे खूप महत्वाचं आहे. हे न सांगता त्यांनी केला हा संस्काराचा भाग आहे. आणि आज तुम्ही आणि तुमच्या इतिहास विभागाच्या माध्यमातून तुम्ही ज्या पद्धतीनं एक 7, 8, 9, 10 ग्रुपला एकत्र केलं आणि मुलांना वाटतं आहे. एक लक्षात घ्या आजच्या या काळामध्ये की आता मर्डर सारख्या पिक्चर मधल्या त्या गाणी आपल्या मोबाईलची कॉलर ट्यून मधून लावण्याचा जमाना आता आलेला असताना या ठिकाणी राष्ट्रभक्तीपर गीतं जी आहेत ती गीतं घेतली जात आहेत आणि तन मन धनानं ती म्हटली जात आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही ही 2-3 मुलं जी हातामध्ये आम्ही काही वस्तू घेतल्या त्या वस्तू घेतल्या त्या आणल्या काही काळ चालल्या नंतर त्या काय झाल्या तिथंच बसल्या. मला आनंद आहे शिवाजीराव. आणि त्याच्यासाठी एखाद दिवस काढत चला आठवड्यातून सकाळी 10 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून तुम्ही या मुलांना ती संधी द्या. ती गाणं म्हणतायत त्यांना गाणं म्हणू द्या. तो मुलगा जो आहे कांबळे थांबणार ना त्यानं इथं जे भाषण केलं अशा मंडळींना तुम्ही काय करा वेचून काढा आणि त्यांच्यावरती काय करा थोडंसं श्रम घ्या. मग गाणी म्हणणारा असेल, नृत्य करणारा असेल, तुमचे वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून असेल, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून असेल, ही जी मुलं पुढे येऊ पाहतायत त्या मुलांना स्टेज द्या, व्यासपीठ द्या, बोलू दे, त्यांचं चुकू दे, पण त्यांना काय करा थोडंसं मोटिवेशनल स्वरूपामध्ये त्यांना पुढे येण्याची संधी द्या. मला आनंद आहे आज या निमित्तानं खूप छानपैकी 1 तासाभराचा वेळ जो आहे तो आपण सगळ्यांनी काढलेला आहे. प्रत्येक स्वातंत्र्याच्या या अशा इव्हेंटच्या वेळी आपलं जे भारावलेपण आहे ते भारावलेपण त्या दिवसापुरतंच मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर त्या पद्धतीनं राहावं. मी या देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला एखाद्या तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यानं खूप छानपैकी तयारी करून व्याख्यान देणं, वक्तृत्व स्पर्धेमध्ये अपीयरन्स देणं हे सुद्धा देशासाठी केलेलं मोठंच काम आहे. एखादा शिक्षक काय करू शकतो की मी माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर 40-45 मिनिटं इतक्या तन्मयतेने शिकवत राहील की माझं मला समाधान वाटायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कराल ते सुद्धा काय असेल या देशाचं दिलेलं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये आपलं वर्तन जे आहे ते वर्तन आणि त्याचबरोबर स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करावा. पुन्हा एकदा ही संपूर्ण प्रक्रिया काल आणि आज ज्यांनी राबवली त्या सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्या मंडळींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला या ठिकाणी मांडणी केल्या तुम्ही छान बोलतेस तो तुम्ही मंडळींना आणि चांगलं केलं. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया राबवली. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. 9 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो कायम स्मरणात राहावा अशा पद्धतीची आपणास विनंती करतो. आणि हा 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट त्या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये आणि मला वाटतंय लायब्ररीला आलीत का आपल्या लायब्ररीमध्ये 2, 3, 4, 5 आहेत ते सर 5-6 दिवस बाळू एक काम करा शोभाला वगैरे सांगा आणि स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये जर काही असतील पुस्तकं तर ती पुस्तकं मुलांच्यासाठी काय करा डिस्प्ले करा. छोटी छोटी पुस्तकं जर पैकी असतील तर तेही द्यायचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपण सर्वांनी करावा. प्रत्येकानं यामध्ये आपलं योगदान द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाणार आहोत. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर शिवाजी रायजादे यांना विनंती करते त्यांनी आभार व्यक्त करावे. अत्यंत महत्वाची सूचना, आभार झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल, पुढे जावं सोडून. नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहास विभाग, ज्युनियर आणि सिनियरचा सांस्कृतिक विभाग यांच्यामार्फत आज आपण 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. आणि हा क्रांती दिन एक वेगळ्या पद्धतीने आपण साजरा केला, म्हणजे देशभक्तीपर गीते यांचे आयोजन करण्यात आले. मित्रांनो, ज्या वेळेला मला माननीय प्राचार्य सरांनी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिली विश्वासावर, त्यावेळेला मी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी शोधले आणि या विद्यार्थ्यांच्या मार्फत आज मला ही चांगली चांगली हिरी मिळाली. आणि थोडेसे अजून पैलू पाडला, अजून भरपूर पैलू पाडायचे, परंतु आज जे सादर केलं त्यांनी मनापासून सादर केलं. आणखी मी ग्वाही देते की पुढे आणखीन हे विद्यार्थी चांगले कार्यक्रम करतील. तर मित्रांनो, या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि पाठबळ दिलं, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शनिवार सर यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आयपीसी समन्वयक मांडणीकर सर, बनुगले सर, तसेच आमचे स्टाफ सेक्रेटरी वळवी सर, तसेच प्रशासकीय अधिकारी रवी सर, मनीष भोसले सर यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आमच्या इतिहास विभागामधून आमच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर शिखरे सर, ज्युनियर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गायकवाड मॅडम आणि माझे सहकारी, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली आमचे प्रशासकीय सहकारी, तसेच येथे उपस्थित असलेले प्राध्यापक, आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला ते आमचे विद्यार्थी, या सर्वांचे मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला द्यायचा. मलिक सावंत राष्ट्रगीत के लिए तैयार, राष्ट्रगीत शुरू कर. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.